आज 13 सप्टेंबर. व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हा सर्वांना समजलंच आहे की आज आहे आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस. पण हा दिवस आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस म्हणून का साजरा केला जातो याविषयीची मनोरंजक माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. लहानपणी दात उगवण्याआधी चघळलेल्या चॉकलेटची चव आजही आपल्यापैकी कित्येकांना आठवत असेल. काय पाहिजे बाळाला, चॉकलेट पाहिजे असं म्हणत काका, मामा, आत्या, मावशी, आजी, आजोबा असे अनेकांनी भरवलेले चॉकलेट विसरणं म्हणजे आपण कधीतरी लहान होतो हेच विसरण्यासारखं आहे. आणि आपल्या सुरुवातीच्या शैक्षणिक प्रगतीचं श्रेय देखील या चॉकलेटलाच द्यायला हवं. तुम्ही म्हणाल की ही थोडी अतिशयोक्ती होते, पण अनेकांच्या बाबतीत ही गोष्ट खरी आहे. कुणालाही आयुष्यात दाखवलं जाणारं पहिलं आमिष म्हणजे चॉकलेट. आजचा गृहपाठ पूर्ण कर, चॉकलेट देईल. देवीचा पाडा म्हणून दाखव, चॉकलेट देईल. कविता पाठ कर, चॉकलेट देईल. आपल्या बालपणीच्या अत्यंत अविस्मरणीय मुख्य घटकापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे चॉकलेट. किडत चाललेल्या दातांची पर्वा न करता दररोज हवं ते म्हणजे चॉकलेट. पर्यायवाची शब्द सोडा, पण पर्यायाची चव नसणारा पदार्थ म्हणजे चॉकलेट. कोको, साखर, काजू, बदामासारखे ड्रायफ्रुट्स, अर्थात ड्रायफ्रुट्स दात येण्याआधी किंवा पूर्ण पडल्यानंतर वज्र, पण असे मुख्य घटक वापरून केलं जातं ते म्हणजे चॉकलेट. हे गेली कित्येक शतके आबालवृद्धांना प्रिय आहे. खरं तर 7 जुलै हा दिवस जागतिक चॉकलेट दिवस, पण 13 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस म्हणून साजरा करण्यामागे एक विशेष कारण आहे. 13 सप्टेंबर 1857 या दिवशी एका अमेरिकन उद्योगपतीचा जन्म झाला होता, जो एक दानशूर व्यक्ती म्हणून सुप्रसिद्ध होता. या उद्योगपतीचं नाव होतं मिल्टन हेस हर्शी. अल्पशिक्षित असणाऱ्या मिल्टन याने मिठाईच्या व्यवसायात प्रशिक्षण घेतल्यानंतर लँकेस्टर कॅरेमेल कंपनीची स्थापना केली. इसवी सन 1900 मध्ये पहिल्यांदा विकल्या गेलेल्या हर्शी बारने प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि इथे सुरू झाला मिल्टन यांच्या व्यावसायिक भरभराटीचा प्रवास. या प्रवासातच मिल्टन यांनी हर्शी पेनसिल्व्हेनिया या शहराची स्थापना केली. श्रीमंती आली की माणूस अधिकाधिक हाव करत सुटतो आणि कंजूस होत जातो असं म्हणतात, पण मिल्टन मात्र याला अपवाद ठरले. त्यांच्या दानशूरतेची अनेक उदाहरणे आहेत. त्यांनी स्थानिक अनाथ मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना केली, जिथे 2016च्या आकडेवारीनुसार सुमारे 2000 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच उपजीविकेची सोय केली गेली. मिल्टन इतकेच करून थांबले नाहीत, तर दुसऱ्या महायुद्धाच्या कठीण काळात सैनिकांसाठी न वितळणारे चॉकलेट बार्स बनवण्यातही त्यांच्या कंपनीने पुढाकार घेतला. द हर्शी कंपनी ही हर्शीज या नावाने देखील ओळखली जाते. ती आज जगातील मोठ्या मिठाई उत्पादक कंपन्यांपैकी एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध कंपनी आहे. तर हा झाला 13 सप्टेंबरचा दिन विशेष. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक सुखदुःखांच्या गोष्टींचा आस्वाद घेत असतो, पण ती वस्तू बनवण्यामागे एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचे अपार कष्ट असतात. आनंदाच्या कोणत्याही क्षणी आनंदात हमखास आणखी भर घालण्यासाठी आपण सहसा चॉकलेटचीच निवड करतो. लहानपणीचे गोंडस दिवस असोत, तरुणपणातील अपार कष्टाचे दिवस असोत किंवा पुन्हा शेवटी फिरून येणाऱ्या बालपणीचे म्हणजेच म्हातारपणीचे, चॉकलेट हे आपली सदैव साथ करीत राहील यात शंका नाही. तर या आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवसाच्या निमित्तानं आपण आपल्या आवडत्या चॉकलेटचा आस्वाद घ्या आणि या गोड आठवणीला ताजं करा. धन्यवाद. पुढील संवादासाठी पाहत रहा तारा न्यूज.